येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत शिक्षण विभागाने काही महत्त्वपूर्ण सूचना आता परीक्षा केंद्रांना केलेल्या आहेत। काय आहेत या सूचना या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण विभागाने नुकतीच एक बैठक पार पाडली आणि त्या बैठकीमध्ये जे परीक्षा केंद्र आहेत जिथे मुलांची परीक्षा होणार आहे त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत। याबद्दलची एक न्यूज सविस्तर मी आज पेपरमध्ये वाचली। मला असं वाटलं की विद्यार्थ्यांना सांगितली पाहिजे, त्यांच्या पालकांना सांगितली पाहिजे, कारण की ही तुमच्यासाठी फार गरजेची आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची सूचना अशी की जिथे पेपर होणार आहे तिथे त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हे आता मॅन्डेटरी करण्यात आलेले आहेत। म्हणजे जर एक्झाम हॉलच्या आतमध्ये कॉपी वगैरे असे काही प्रकार होत असतील तर ते टाळण्यासाठी आता मदत होईल। दुसरी सूचना अशी आहे की एका बाकावरती एकच विद्यार्थी त्या ठिकाणी आता बसू शकेल आणि जर बाक कमी पडत असतील, बेंचेस कमी पडत असतील तर अतिरिक्त बेंचेस, अतिरिक्त डेस्कची त्या ठिकाणी आता मांडणी किंवा अतिरिक्त योजना ही त्या ठिकाणी आता एक्झामिनेशन सेंटरला करायला लावलेली आहे की तुम्ही आता ते बघायचं की किती बेंचेस कमी पडत आहेत त्यानुसार। तिसरी महत्त्वाची सूचना, तिथे असलेली इलेक्ट्रिसिटी, तिथे असलेले जे लाईट्स आहेत, पंखे आहेत, तर ते एक्झामिनेशन हॉलमध्ये वर्किंग कंडिशनमध्ये आहेत की नाही, म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर व्यवस्थितपणे देता यावा, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठीच्या उपाययोजना करायला सांगितलेल्या आहेत। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही आता सेंटरवरती असायला पाहिजे। तरी पण मी विद्यार्थ्यांना इथे सांगेल की बाळांनो, तुम्ही तुमची स्वतःची पाण्याची बॉटल सोबत घेऊन जा आणि ती पाण्याची बॉटल ट्रान्सपरंट असायला पाहिजे, म्हणजे पारदर्शक असायला पाहिजे। कलरफुल बॉटल चालणार नाही। ट्रान्सपरंट बॉटल्स तुम्ही शक्यतो नेल्या तर बरा होईल, किंवा स्टीलची तांब्याची बॉटल नेऊ नका। ट्रान्सपरंट बॉटल तुम्ही सोबत कॅरी करा, म्हणजे तुमचे त्या ठिकाणी पाण्या वाचून हाल होणार नाहीत। स्वतंत्र स्वच्छ प्रसाधनगृहे म्हणजे लेडीज आणि जेंट्स जे टॉयलेट्स आहेत जिथे विद्यार्थी व्यवस्थितपणे जाऊ शकते ते स्वच्छ असायला पाहिजे आणि स्वतंत्र असायला पाहिजे। खिडकी असतील तर त्याच्या जाळ्या मजबूत पाहिजे। इमारत जी काही शाळेची असेल, महाविद्यालयाची असेल, त्याच्या आजूबाजूला ज्या भिंती आहेत त्या संरक्षण भिंती या त्या ठिकाणी असल्या पाहिजे। बऱ्याच वेळेस आपण टीव्हीवरती व्हिडिओज वगैरे बघतो की कशा पद्धतीने कॉपीज वगैरे पुरवल्या जातात, तर हे टाळण्यासाठी गव्हर्नमेंटने हा त्या ठिकाणी सूचना केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची, जर लाईट वगैरे एक्झाम चालू असताना गेली तर त्या ठिकाणी जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय असायला पाहिजे। सो या सूचना तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका। मी ॲज अ एज्युकेटर या ठिकाणी नक्कीच सांगू शकेल की कॉपी मुक्त महाराष्ट्र किंवा कॉपी मुक्त परीक्षा ही त्या ठिकाणी व्हावी यासाठीच गव्हर्नमेंटने या सूचना, शिक्षण विभागाने या सूचना त्या ठिकाणी परीक्षा केंद्रांना केलेल्या आहेत आणि यामुळे जो खरंच हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहे त्याचं नुकसान होणार नाही। सो येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट। पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।